सो नेक्स्ट पॉईंट आहे इंटरफेस टेस्टिंग. इंटरफेस टेस्टिंगचा पर्पज काय की इंटरफेस टेस्टिंग इज परफॉर्म टू व्हेरीफाय द इंटरफेसेस अँड द डेटा फ्लो फ्रॉम वन सिस्टीम टू अदर. म्हणजेच काय इंटरफेस टेस्टिंगचा यूज काय होतो की तुम्हाला इंटरफेस चेक करायचा आहे सिस्टीममधला. इंटरफेस टेस्टिंगमध्ये काय केलं जातं, सॉफ्टवेअरमधला इंटरफेस चेक केला जातो आणि डेटा फ्लो चेक केला जातो. डेटा फ्लो ऑब्वियसली तुमचा इन्फॉर्मेशनचा फ्लो कसा आहे वन सिस्टीम टू अनदर सिस्टीम, तो इन्फॉर्मेशनचा फ्लो आणि त्याचा इंटरफेस म्हणजेच रिलेशनशिप, हे दोन्ही पार्ट कुठे टेस्ट केले जातात, इंटरफेस टेस्टिंगमध्ये. यूज टू व्हेरीफाय इंटरफेस अँड डेटा फ्लो फ्रॉम वन सिस्टीम टू अदर. मग इंटरफेस टेस्टिंगमध्ये अगेन 3 एरियाज आहेत. 3 एरिया कवर होतात इंटरफेस टेस्टिंगमध्ये. कुठले कुठले एरिया टेस्ट होतात, फर्स्ट आहे तुमचा ॲप्लिकेशन सर्व्हर, सेकंड आहे तुमचा वेब सर्व्हर अँड थर्ड आहे डेटाबेस सर्व्हर. हे 3 एरियाज कवर अंडर इंटरफेस टेस्टिंग. म्हणजेच हे 3 एरियाज टेस्टेड इन इंटरफेस टेस्टिंग. मग फर्स्ट एरिया इंटरफेसमध्ये रिलेशनशिप चेक केली जाते, डेटा फ्लो चेक केला जातो, पण कुठल्या एरियाजवर, तर ह्या एरियाजवर. फर्स्ट आहे तुमचं ॲप्लिकेशन सर्व्हर. ॲप्लिकेशन सर्व्हरमध्ये काय केलं जातं की आता हे वेब ॲप्लिकेशनवर बेस पाहतो आहे आपण. सो ॲप्लिकेशन सर्व्हरमध्ये चेक केलं जातं किंवा टेस्ट केलं जातं की जी एखादी रिक्वेस्ट जर आपण सर्व्हरला पाठवली असेल तर ती रिक्वेस्ट करेक्टली सेंड झाली की नाही सर्व्हरला, किंवा जर ती रिक्वेस्ट करंटली सेंड झाली असेल तर तिथे ती त्या सर्व्हरला प्रॉपरली डिस्प्ले झाली की नाही, ते चेक कशात केलं जातं, ॲप्लिकेशन सर्व्हरमध्ये. म्हणजेच चेक इफ रिक्वेस्ट इज सेंडिंग करेक्टली टू एनी सर्व्हर अँड डिस्प्ले करेक्टली. म्हणजे एखाद्या सर्व्हरला जर आपण रिक्वेस्ट सेंड केली असेल वेब ॲप्लिकेशनमध्ये तर ती रिक्वेस्ट प्रॉपरली सेंड झाली की नाही, आणि जर ती रिक्वेस्ट सेंड झाली असेल तर ती डिस्प्ले प्रॉपरली झाली की नाही, कशात चेक होणार आहे, तुमच्या ॲप्लिकेशन सर्व्हरमध्ये. सेकंड आहे वेब सर्व्हर. वेब सर्व्हरमध्ये काय होणार आहे की ते सगळ्या ज्या तुमच्या रिक्वेस्ट असतील सर्व्हरच्या, त्या सगळ्या काय केल्या जाणार आहेत, ज्या काही नंबर ऑफ रिक्वेस्ट आल्या असतील वेब रिक्वेस्ट सर्व्हरला, त्या सगळ्या रिक्वेस्ट काय केल्या जाणार आहे, वेब सर्व्हरमध्ये एक्सेप्ट केले जाणार आहे बाय वेब. आणि त्याच्यामध्ये चेक केलं जाणार आहे की एखादी तर रिक्वेस्ट डिनाय नाही ना झाली किंवा एखादी रिक्वेस्ट लिकेज नाही ना झाली. डिनाईड म्हणजे एक्सेप्ट केली नाही, त्याला काय म्हणतात, डिनाईड. मग वेब सर्व्हरमध्ये काय केलं जातं की ज्या नंबर ऑफ वेब रिक्वेस्ट आहेत त्या सगळ्या एक्सेप्ट केल्या जातात आणि चेक केलं जातं की एखादी कुठली रिक्वेस्ट डिनाईड झाली नाही किंवा लिकेज झाली नाही. म्हणजेच ओव्हरऑल रेकॉर्ड मेंटेन केलं जातं वेब सर्व्हरमध्ये. थर्ड आहे डेटाबेस सर्व्हर. डेटाबेस सर्व्हरमध्ये काय केलं जातं की याच्यामध्ये जो काही डेटाबेस सर्व्हर आहे तो डेटाबेस सर्व्हर जो काही रिझल्ट असेल अकॉर्डिंग टू क्युरी रिक्वेस्ट प्रॉपरली रिटर्न करतो आहे की नाही, ते चेक केलं जातं डेटाबेस सर्व्हरमध्ये. म्हणजेच डेटाबेस सर्व्हरला एखादी रिक्वेस्ट आली, एखादी क्युरी आली, तर त्या क्युरीचा रिझल्ट डेटाबेस सर्व्हर प्रॉपरली हँडल करतं आहे की नाही किंवा प्रॉपरली रिटर्न करतं आहे की नाही, ते कशात चेक होणार आहे, तुमच्या डेटाबेस सर्व्हरमध्ये. म्हणजेच इंटरफेस टेस्टिंग इज टू चेक द इंटरफेस आणि डेटा फ्लो फ्रॉम वन सिस्टीम टू अदर. मग त्याच्यामध्ये 3 एरियाजवर इंटरफेस टेस्टिंग परफॉर्म केलं जातं. फर्स्ट आहे ॲप्लिकेशन सर्व्हर, सेकंड वेब सर्व्हर आणि थर्ड डेटाबेस सर्व्हर. ॲप्लिकेशन सर्व्हरमध्ये काय केलं जातं की वेब पेजला ज्या काही रिक्वेस्ट पाठवायच्या त्या रिक्वेस्ट प्रॉपरली सेंड झाल्यात की नाही आणि त्या डिस्प्ले झाल्यात की नाही ते चेक केलं जातं. वेब सर्व्हरमध्ये जेवढे काही वेबला रिक्वेस्ट आले असतील त्या सगळ्या रिक्वेस्ट एक्सेप्ट केल्या जातात आणि चेक केलं जातं की कुठली रिक्वेस्ट डिनाय झाली की नाही. आणि डेटाबेस सर्व्हरमध्ये ज्या काही रिक्वेस्ट असतील त्याचा रिझल्ट रिटर्न केला जातो. सपोज एखादी क्युरी रिक्वेस्ट आली असेल तर त्या क्युरी रिक्वेस्टला प्रॉपरली रिझल्ट रिटर्न केला की नाही ते चेक केलं जातं तुमच्या डेटाबेस सर्व्हरमध्ये. नेक्स्ट आहे तुमचं कॉम्पॅटेबिलिटी टेस्टिंग. कॉम्पॅटेबिलिटी टेस्टिंगमध्ये काय केलं तर कॉम्पॅटेबल म्हणजेच काय की पर्टिक्युलर सिस्टीम पर्टिक्युलर एखादं सॉफ्टवेअर असेल त्या सॉफ्टवेअरमध्ये जे काही सिस्टीम कॉन्फिगरेशन असेल ते सिस्टीम कॉन्फिगरेशन त्या पर्टिक्युलर सॉफ्टवेअरसाठी प्रॉपर आहे की नाही, फ्लेक्झिबल आहे की नाही, म्हणजेच कॉम्पॅटेबिलिटी. मग कॉम्पॅटेबिलिटी टेस्टिंगमध्ये काय केलं जातं की हे जे टेस्टिंग आहे कशावर बेस आहे किंवा कशावर डिपेंड आहे, कंटेक्स्ट ऑफ ॲन ॲप्लिकेशन. म्हणजेच कॉम्पॅटेबिलिटी टेस्टिंग इज डिपेंड अपॉन और बेस्ड ऑन कंटेक्स्ट ऑफ ॲन ॲप्लिकेशन. ॲप्लिकेशनचे जे काही कंटेक्स्ट आहे त्याच्यावर डिपेंड असतं. पण त्याच्यामध्ये 3 कॉम्पॅटेबिलिटी येतात. फर्स्ट येते ब्राउझरची कॉम्पॅटेबिलिटी, सेकंड येते ऑपरेटिंग सिस्टीमची कॉम्पॅटेबिलिटी आणि थर्ड येते डिव्हाइसची कॉम्पॅटेबिलिटी. ब्राउझरची कॉम्पॅटेबिलिटी म्हणजेच काय की ब्राउझर पर्टिक्युलर सॉफ्टवेअरसाठी फिजिबल आहे की नाही, म्हणजे ब्राउझरची कॉम्पॅटेबिलिटी. म्हणजेच काय की एखादी वेबसाईट असेल सपोज कॉलेजची की समर्थ
समर्थ इन्स्टिट्यूट, सपोज www.samarth.com ही जी काही वेबसाईट असेल ती ही वेबसाईट वेगवेगळ्या ब्राउझरमध्ये वेगवेगळी डिस्प्ले होऊ शकते. म्हणजे एकच वेबसाईट नंबर ऑफ ब्राउझरमध्ये डिफरंटली डिस्प्ले होऊ शकते. नंबर ऑफ ब्राउझर म्हणजे एखादी वेबसाईट तुम्हाला मोझिलामध्ये डिफरंट दिसेल, क्रोममध्ये डिफरंट दिसेल किंवा इंटरनेट ब्राउझरवर डिफरंट दिसेल. म्हणजेच एक सेम वेबसाईट लुक्स डिफरंट इन डिफरंट ब्राउझर. त्यालाच काय म्हणतात, ब्राउझरची कॉम्पॅटॅबिलिटी. मग तुम्हाला काय चेक करायचं आहे की टेस्ट वेब ॲप्लिकेशन इज बिंग डिस्प्ले करेक्टली अक्रॉस ब्राउझर ऑर नॉट. म्हणजेच तुमचं जे काही वेब ॲप्लिकेशन असेल ते त्या पर्टिक्युलर ब्राउझरवर करेक्टली डिस्प्ले झालं आहे की नाही. म्हणजे जावास्क्रिप्ट, टेस्ट ऑथेंटिकेशन एक्सेट्रा. सेकंड, तुमची ऑपरेटिंग सिस्टीमची कॉम्पॅटॅबिलिटी. म्हणजे तुम्हाला काय केलं चेक करायचं आहे ते की नंबर ऑफ ॲप्लिकेशन, सपोज एका पी सीवर 2 ऑपरेटिंग सिस्टीम असतील. समजा तुम्ही व्हर्च्युअल ऑपरेटिंग सिस्टीम केली असेल, सपोज तुमच्या पी सीवर विंडोज 8 आहे किंवा विंडोज 10 आहे आणि तुम्ही लिनक्स पण इन्स्टॉल करता. मग तुमचं वेब ॲप्लिकेशन अशा व्हर्च्युअल ऑपरेटिंग सिस्टमवर वर्क होते की नाही ते चेक करायचे तुम्हाला ऑपरेटिंग सिस्टीम कॉम्पॅटॅबिलिटी इश्यूमध्ये. आणि जे काही वेब ॲप्लिकेशनचा लुक असणार आहे म्हणजे त्याचे बटन्स वगैरे हे वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीममध्ये त्याचा लुक काय होणार आहे, चेंज होणार आहे. थर्ड आहे तुमची डिव्हाइस कॉम्पॅटॅबिलिटी. म्हणजे डिव्हाइस म्हणजे की तुम्ही कम्प्युटरवर यूज करताय, लॅपटॉपवर यूज करताय की मोबाईलची टेक्नॉलॉजी यूज करताय पर्टिक्युलर वेब ॲप्लिकेशनसाठी, ते चेक करायचं असेल त्याला काय म्हणायचं, डिव्हाइस कॉम्पॅटॅबिलिटी. मीन्स टेस्ट युअर वेब पेज ऑन मोबाईल ब्राउझर कॉम्पॅटॅबिलिटी इश्यू मे बी देअर ऑन मोबाईल डिव्हायसेस ॲज वेल. म्हणजेच काय की सपोज तुमचं वेब ॲप्लिकेशन तुम्ही लॅपटॉपवर ओपन न करता किंवा एखाद्या पी सीवर ओपन न करता जर तुम्ही मोबाईलच्या ऑपरेटिंग सिस्टीमवर ओपन केलं किंवा मोबाईलमध्ये ओपन केलं तर ऑब्व्हियसली त्याचा लुक वेगळा येणार आहे. किंवा मोबाईलमध्ये काहीतरी इश्यू होऊ शकतात की ते सगळे ऑप्शन्स तुम्हाला इनेबल नाही दिसणार आहे. म्हणजे त्याला काय म्हणायचं, डिव्हाइसची कॉम्पॅटॅबिलिटी. ओके, नेक्स्ट तुमचं परफॉर्मन्स टेस्टिंग. मग परफॉर्मन्स टेस्टिंगमध्ये काय केलं जातं की तुमच्या सिस्टीमचा किंवा तुमच्या सॉफ्टवेअरचा रन टाईम परफॉर्मन्स चेक केला जातो. मग परफॉर्मन्स टेस्टिंगमध्ये थोडक्यात सॉफ्टवेअरचा परफॉर्मन्स, सिस्टीमचा परफॉर्मन्स कॅल्क्युलेट केला जातो. मग त्याच्यामध्ये मेन काय की जे काही प्रॉब्लेम्स असतील ते प्रॉब्लेम्स पुढे जाऊन इश्यू बनण्यापेक्षा लिमिटेड पिरियडमध्ये ते काय करायचे, सॉल्व करायचे. कशासाठी, टू इम्प्रूव्ह द परफॉर्मन्स ऑफ सिस्टीम. मग परफॉर्मन्स टेस्टिंग चेक करायचं बट कुठल्या क्रायटेरियावर, तर त्यासाठी रिस्पॉन्स टाईम, थ्रूपुट आणि युटिलायझेशन हे 3 फॅक्टर येतात. परफॉर्मन्स चेक करायचा, रिस्पॉन्स टाईम. सपोज एखाद्या सिस्टीमवर आपण लॉग इनवर क्लिक केलं तर लॉग इनवर क्लिक केल्यानंतर किती वेळात तुमचं लॉग इन पेज ओपन होतं आहे, म्हणजेच काय झाला तुमचा रिस्पॉन्स टाईम. नंतर थ्रूपुट म्हणजे काय, तुमचं ओव्हरऑल सिस्टीमचं आउटपुट. आणि युटिलायझेशन मीन्स काय की त्याच्यामध्ये तुम्ही काय यूज केलं आहे, कशी सिस्टीम युटिलाइज केली. ह्या तिन्ही फॅक्टरवर काय डिपेंड ठरणार तुमचा सिस्टीमचा परफॉर्मन्स. परफॉर्मन्स टेस्टिंग करण्यासाठी त्या पर्टिक्युलर सॉफ्टवेअरचा रिस्पॉन्स टाईम चेक केला जाणार आहे, त्या पर्टिक्युलर सॉफ्टवेअरचा रिझल्ट चेक केला जाणार आहे. आणि युटिलायझेशन मीन्स ते पर्टिक्युलर सॉफ्टवेअर यूज करायला किंवा एखाद्या ऑपरेटिंग सिस्टीमवर यूज करायला किंवा सिस्टीमवर डिव्हाइसवर यूज करायला किती कम्पॅटेबल आहे हे सगळं चेक करायचं, म्हणजेच युटिलायझेशन करायचं. म्हणजे सिस्टीमचा परफॉर्मन्स टेस्ट करण्यासाठी त्या पर्टिक्युलर सिस्टीमचा रिस्पॉन्स टाईम, थ्रूपुट आणि युटिलायझेशन हे 3 फॅक्टर कन्सिडर केले जातात. आणि फॉर एक्झाम्पल लोड टेस्टिंग, ट्रेस टेस्टिंग, डेटा व्हॉल्यूम, स्टोरेज टेस्टिंग, सोक टेस्टिंग, स्पाइस टेस्टिंग, दीज आर दी टाईप्स ऑफ परफॉर्मन्स टेस्टिंग. पुढे आपल्याला डिटेल्समध्ये ते टाईप पाहिजे. आणि लोड टेस्टिंग म्हणजे काय की सपोज एखाद्या सॉफ्टवेअरमध्ये एखाद्या सिस्टीमसाठी जे काही नंबर ऑफ युजर्स वर्क करत असेल तर युजर इनफ आहेत की नाही ते चेक करायचं की त्या सिस्टीमला लोड तर नाही होते की लॅक ऑफ युजर्समुळं, तर ते चेक करायचं म्हणजे लोड टेस्टिंग. नेक्स्ट तुमचं सिक्युरिटी टेस्टिंग. सिक्युरिटी टेस्टिंगमध्ये काय चेक केलं जाणार आहे की तुमचं जे काही ॲप्लिकेशन आहे किंवा तुमचं जे काही वेब ॲप्लिकेशन आहे ते सिक्युअर आहे की नाही वेबवर, ते चेक केलं जाणार आहे सिक्युरिटी टेस्टिंगमध्ये. म्हणजे जे तुमचं वेब ॲप्लिकेशन असेल ते इंटरनेटवर किंवा नेटवर्कवर सिक्युअर आहे की नाही
ते चेक करायचं म्हणजे सिक्युरिटी टेस्टिंग. मग त्याच्यामध्ये ते कसं चेक करणार की तुमचा डेटा थेफ्ट होतो आहे की नाही, किंवा कुणी अनऑथराईज ॲक्सेस तो डेटा ॲक्सेस करायचा ट्राय करतो आहे की नाही.